श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत गायत्री लेले यांचा ललितबंध. आजचा विषय आहे मुंबई स्पिरिट. लोकल ट्रेन माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. मुंबईतल्या तिन्ही लाईन्सवर आणि एखाद दुसऱ्या वेळेस ट्रान्स हार्बरवर सुद्धा मी भरपूर प्रवास केलेला आहे. लोकल इतकं सोयीचं आणि किफायतशीर असं दुसरं प्रवासाचं साधन मला तरी ठाऊक नाही. आणि हे दुसऱ्या कुठल्याही शहरात गेलं तरी समजतं. अगदी जवळच्या पुण्यातही पब्लिक ट्रान्सपोर्टची वानवा आहे आणि खाजगी वाहनाशिवाय कुठेही जायचा विचारही करता येत नाही. तेच मुंबईत मी वर्षानुवर्ष कुठेही लोकलनेच जात आहे आणि आपल्याकडे दुचाकी किंवा चारचाकी असावी असा विचारही मनात आला नाही, कारण त्याची कधी गरजच भासली नाही. आम्हा मुंबईकरांचं रुटीन घड्याळाच्या मिनिट काट्यावर ठरत असतं किंवा बिघडत असतं, पण तेही आम्ही पिढ्यानुपिढ्या मान्य केलेलं आहे. माझा असाही ठाम विश्वास आहे की लोकलने आमच्या डोक्यात एक वेगळंच घड्याळ बसवलेलं आहे. हे घड्याळ आम्हाला जगाच्या पाठीवर कुठल्याही शहरात सहज ॲडजस्ट करायला शिकवतं. हे फक्त वेळ आणि घाई यांच्याशी संबंधित नाही, पण त्याही पलीकडचं असं काही मुंबईची लोकल आम्हाला देते. मुंबई शहर सर्वसमावेशक असण्याचं प्रमुख कारण मुंबईची लोकल आहे. तिचं मर्म जिला कळतं त्या व्यक्तीसाठी शहर सोपं होतं. त्यामुळे कधीकधी दुसऱ्या शहरातल्या माणसांना किंवा संस्थांना आम्ही फार जज करतो. कधीकधी त्यांचा हेवाही करतो. बाकी सगळी शहरं फार उशिरा उठतात आणि लवकर झोपतात असं आम्हाला वाटतं. इतक्या संथ गतीत आपली 4-5 कामं होऊन जातील असंही वाटून जातं. इतक्या प्रशस्त जागेत आपल्याकडे 4 बिल्डिंग बांधल्या गेल्या असत्या असं वाटतं. मोकळी मैदानं, बागा पाहिल्या की आश्चर्य वाटतं. मोठे मोकळे फुटपाथ दिसले की नवल वाटतं. रस्त्याच्या कडेने फुलं दिसली की भरून येतं. हल्ली गार वारा आला तरीही मला काहीतरी विशेष घडल्यासारखं वाटतं. मला माहीत नाही की मी हे कौतुकाने बोलतेय की मला दुःख झालंय की मला संताप आलाय. पुलं म्हणतात की मुंबईकर असण्याचं एक लक्षण म्हणजे कोणी तिला एक भिकार म्हटलं की आम्ही तिला 7 भिकार म्हणतो. बरोबरच आहे ते. काही दुर्घटना घडली की आम्ही यथेच्छ टीका करतो. अनुभवांची देवघेव करतो. पण पुन्हा त्याच लोकलमध्ये उद्या बसून जायचं आहे हे माहीत असतं. त्यामुळे आमचा राग खलास होतो. पुन्हा आम्ही रुटीनमध्ये मिनिट काट्याला बांधून घ्यायला मोकळे होतो. ना अभिमान, ना दुःख, ना आनंद, ना संताप, ना मनस्ताप अशा झेन मोडमध्ये आम्ही वावरत असतो. आणि त्याला स्पिरिट म्हणतो. त्याला जागून अगदी बॉम्बस्फोट झाला तरी पण दुसऱ्या दिवसापासून कामाला लागतो. दररोज लोकलमधून पडून माणसांचा जीव गेला अशा बातम्या येत असतात. मी ते वाचून आपणही यात असू शकतो असं म्हणते. मग एम इंडिकेटर उघडून दुसऱ्या दिवशी कोणती लोकल घ्यायची हे ठरवते. माझ्या मना बंद दगड हा रस्ता अटळ आहे हा धडा शिकायला कुठल्याही फिलॉसॉफिकल साक्षात्काराची गरज नाही. मुंबई लोकलमधून काही वर्ष दररोज प्रवास करणं पुरेसं आहे. मुंबई स्पिरिट. गायत्री लेले यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.